मशीन कोणाची फसली आणि कशी काय फसली सर्व काही सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर लोक घ्या फॉलो करून. काय म्हणता पोट्टे, जय हिंद जय महाराष्ट्र. सकाळी उठलोत गोलदार फोनाला, ये म्हणे ट्रॅक्टरवर जायचं आपल्याला. गोलदार म्हटलं काम काय, तो म्हणे आपली मशीन फसली म्हणे काढायला जायचं. मशीन तर इतकी खतरनाक फसली होती काय सांगू तुम्हाला. मशीन काढायसाठी बोया पोट्टे कुटरात डाले आणले पहिले भरून. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. त्यासाठी आम्ही पहिलेच घरून ट्रॅक्टर दुसरा आणला होता. मग काय काढला हेळंबातला तार आणि घेतला ट्रॅक्टरला जोडून. त्याला आपण डायरेक्ट टोचे आणि ट्रॅक्टरचे दोन काय झटक्यात काढून टाकली भाऊ मशीन डायरेक्ट गुलदानं. मध्ये सांगा बरं कोणता ट्रॅक्टर दमदार आहे म्हणून. मशीन रस्त्याने नाही फसली बरं, डायरेक्ट वावरात फसली. गंजी काढता हे बी हॅशटॅग राजंदा बोलते सबको कोलते. लंबा मशीन काढणं झालं आपण आलो डायरेक्ट घरी. त्याला एकदम खतरनाक पैकी फ्रेश झाला आपण. म्हटलं चौकात जाऊन बसा पाहिजे. चौकात बसलो होतो, हे नवीन यंत्र काय आलं म्हटलं आपण. काही नाव सांगेन तुम्हीच सांगा बरं याचं कमेंट मध्ये नाव काय. आपल्याला घरून पण घरी म्हणत वेल्डिंग मशीन आला. आपल्याला करणं होत्या ठुण्या. पहिले त्याला लोखंडी पायपाचे अँगल दिले. मिनिटात आपल्याला त्याने ठुण्या तयार करून दिल्या. करून घेतल्या मग काय भिडलो आपण गड्डे करायला. ते बी काही लहान करणं होते, 2 फूट गड्डे करणं होते आपले. गड्डे करून घेतले, माल बी करून घेतला आपण पहिले. पुन्हा म्हटलं दिवाळीचे सुट्टे लागत तर घरचे काही कामं करून घेऊ. आतंकवादी सोबती आला बॅटरी धरायला स्पेशल. म्हटलं भाऊ आपण पहिले लाईन दोरी ठुण्या आहेत की नाही पाहून घ्यायचं पहिले. भाऊ ठुण्या एकदम सरक्या तीर आल्या. वाटतं इतकी होत जाय काय सांगू तुम्हाला. आपण शर्ट काढून टाकला, आपण दाखवली स्टील बॉडी आपली. जरी उचलत नाही तरी करणार गोटा उचलला आपण. त्याने बोलल्यावर काम करणे का मतलब करणे का. रूम घेतला एकदम ओके मध्ये. दुपारी 1 वाजतापासून भाऊ संध्याकाळी 8 वाजले. त्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ.